तुम्हाला इतकी लाचारी का झालेली आहे की तुम्ही पोलिसांवर बोट दाखवत आहे? मीटिंग कॉल करा पोलीस डिपार्टमेंटची आणि दाखवा हे पोलीसवाला ह्या क्राईम मध्ये सामील आहे. ही लाचारी की एक पालकमंत्री जे जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, ते असं म्हणत असेल, तर आम्ही आणि सामान्य लोकांनी काय म्हणावं? त्यांनी स्पष्टपणे सांगावे. फक्त असा पोलिसांवर बोट दाखवून चालणार नाही. तुम्हाला काय माहिती मिळालेली आहे? कोण पोलिसवाले आहे या क्राईममध्ये ज्याच्यामुळे क्राईम शहराचा वाढत आहे, याच्या बाबतीत तुम्ही बोलत आहे. आणि तुम्ही तर खूप हे बोलतो ना, की आम्ही खूप ताकदवर मंत्री आहे आणि एकनाथ शिंदेच्या नंतर मीच आहे. तर तुम्हाला इतकी लाचारी का झालेली आहे, की तुम्ही पोलिसांवर बोट दाखवत आहे? मीटिंग कॉल करा पोलीस डिपार्टमेंटची आणि दाखवा हे पोलिसवाला ह्या क्राईममध्ये सामील आहे. आणि फक्त असा आरोप करणं मला असं वाटतं हे योग्य नाही आहे. आपण कुठेतरी कमी पडत आहे. मग कुणाला आपण दोष द्यायचं तर पोलिसांवर ढकलून द्यायचं. पण कायदा व्यवस्थेचा प्रश्न तर गंभीर आहेच ना. आहे ना, पण तुम्ही पालकमंत्री आहे ना. तुम्हाला ते अधिकार आहे. तुम्ही सगळं पोलीस स्टेशनचे पी-आयजला, ए-सी-पीज, डी-सी-पी, सी-पी सगळ्यांना बोलवून त्याच्या बाबतीत चर्चा करू शकता. काय तुम्ही पोलिसवाले तुम्हाला जास्त भाव देत नसेल का? भाव देत नाही का? तुमची काही मागणी पूर्ण करत नाही का? म्हणून हे सगळा आरोप करत आहे तुम्ही. अ, म्हणजे मला नाही वाटतं की महाराष्ट्रामध्ये कोणत्या एका पालकमंत्र्यांनी अशा पोलिसांवर हे केलं असेल. बहुतेक हे झालं असेल की त्यांना जितकं पाहिजे असेल पोलिसांकडून, पोलीस डिपार्टमेंटकडून त्यांना तितकं मिळत नसेल, तर मग त्यांनी हे बोललं असेल. सगळ्यांना माहीत आहे काय चाललेलं आहे शहरामध्ये. मी ट्विट केलंय. कोणाकडे संकेत आहे? नाही, नाही. काय आहे की खूप दुर्दैव याचं वाटतं की एका मंत्र्याच्या मुलाने तिसरं लग्न केलं आणि ज्या मुलीशी लग्न केलं, त्या मुलीला आता धमकवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. वकिलांनी त्या मुलाला नोटीस पाठवलेली आहे की तुम्ही हे जे लग्न केले होते मुंबईमध्ये, चेंबूरमध्ये राहणारी ती मुलगी आहे, तिच्यासोबत लग्न केले होते. त्यांच्याकडे फोटो सगळे आहे आणि एक लीगल नोटीस त्यांना पाठवण्यात आलेली आहे. मग सगळे लोक गप्प का आहे? मला हे प्रश्न विचारायचं आहे. हे आमच्या बाबतीत घडलं असतं तर आमच्या घराच्या समोर 200 मीडियावाले उभे राहिले असते. फक्त एक मंत्री आहे, मोठा मंत्री आहे म्हणून सगळे लोक गप्प बसलेले आहेत. काय याच्यामध्ये बातमी दिसत नाही आहे का? की एक मंत्र्यांच्या मुलाला फोटो सहित एक लॉयर नोटीस पाठवत आहे आणि याच्या बाबतीत सगळं मौन धारण केलेले आहे. आणि तुम्ही मौन धारण केलं असेल, आम्ही काढणार हे सगळं बाहेर काढणार आहे आणि महिला आयोगला आम्ही विनंती करणार आहे की आता ही गप बसणार आहे. विजया रहाटकर मॅडम देशाची महिला आयोगची अध्यक्ष आमच्या शहरातली आहे. आम्ही त्यांना हात जोडून विनंती करतो की मुलीला आता न्याय द्या. रुपाली चाकणकर ताईला आम्ही हात जोडून विनंती करत आहे की ताई, ती मुली मुंबईमध्येच राहते. तिला जाऊन भेटा, सगळं जानकारी हासिल करा आणि तिला न्याय द्या. नाही, काही लोक मौन बाळगतात. तुम्ही पण त्या नावं घेत नाहीये. तुम्ही पण नाही, नाही, नाही. वेगळं बोलताय. मी माझ्याकडे जे प्राथमिक बातमी आलेली आहे, मी त्याची शहानिशा करू, त्यांच्या वकिलांशी बोलू, त्या मुलीशी बोलू आणि नक्की आम्ही कोणीही असू द्या ना, आम्ही घाबरणारे थोडी आहेत. त्या मुलीवर अन्याय झाला असेल तर नक्की त्या मुलीच्या पाठीशी आम्ही उभे राहणार आहे. आणि हे जे सगळं प्रकरण इतकं गुंडगर्दी चालते का? की माझा बाप मोठा नेता आहे, माझा बाप एकनाथ शिंदेचा खूप जवळचा आहे आणि तुला हे करून टाकू, ते करून टाकू, म्हणजे इतकं गुंडगर्दी थोडी चालणार आहे. महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राची एक संस्कृती आहे. ठीक आहे, सत्तेमध्ये तुम्ही असणार, पण आम्ही त्या मुलीला न्याय देण्यासाठी आम्ही तिच्या पाठीशी उभे राहणार. ठीक आहे.